पूर्व सांसद विनायक राउत ने आज एक पत्रकार परिषद में राज्य सरकार और प्रशासन पर तीखे सवाल उठाए। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में कानून व्यवस्था पूरी तरह से चरमरा गई है। वैष्णवी हगवने प्रकरण का जिक्र करते हुए उन्होंने कहा कि आजकल अपराधी भी पुलिस के दोस्त बनकर घूम रहे हैं। अपराधियों में पुलिस का डर ही नहीं रहा। राउत ने छगन भुजबल पर तंज कसते हुए प्रतिक्रिया दी और इसके अलावा कोकण के नेता और मंत्री पर आरोपों की बौछार की। आइए जानते हैं क्या कुछ कहा इन्होंने। सध्याच्या ह्या राज्यकर्त्यांच्या कालावधीमध्ये खास करून पूर्वीच्या गद्दारांचा राज्यकारभार असो किंवा आता देवेंद्र भाऊचा कारभार असो, या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे कोलमडलेली आहे। महिलांवरचे अत्याचार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि गुन्हेगारांना त्याची अजिबात भीती राहिलेली नाही। पोलीस त्यांचे मित्र आहेत अशा पद्धतीच्या भावनेमध्ये मानसिकतेमध्ये हे गुन्हेगार वावरत आहेत आणि त्यामुळे पोलीस पुण्यामधली ही जी घटना ही खूपच हृदयद्रावक आहे। पण मला आशा करूया की गृहमंत्री निपक्षपातीपणाने त्याची चौकशी करतील आणि जे अपराधी असतील त्यांना फासावर चढवण्याचा प्रयत्न करतील। भुजबळ साहेबांना मंत्रिपदामध्ये गेल्याचा आम्हाला आनंद आहेच, त्यांच्याबद्दल आम्हाला काही वाईट बोलण्याची गरज नाही आहे। परंतु आज एकनाथ शिंदेंनी काही तत्व जे आहेत, विचार जे आहेत, त्याला पूर्णपणे तिलांजली दिलेली आहे। पूर्णपणे तिलांजली दिलेली आहे। केवळ आणि केवळ सत्तेसाठी ॲडजस्टमेंट करायची आणि भारतीय जनता पक्षाची लाचारी स्वीकारायची हे धोरण सध्या शिंदे गटाचं आहे। नाही लाचारी स्वीकारली पत्करली तर ढुंगणावर लात मारून ते काढून टाकतील, फेकून देतील, ही भीती आहे। त्यामुळे शिंदे गटाची गच्छंती ही एक ना एक दिवस होणारच आहे आणि ती वाचवण्यासाठी अशा पद्धतीने लागून चालन करून भुजबळांची बदनामी करण्याचं जे काम चाललं आहे त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी किंवा अमित शाह साहेबांनी घ्यावी असं मला वाटतं। भाई, ऑपरेशन सिंदूर आता पार पडलेलं आहे आणि त्यावेळेला दुगण पाडायला मिसाईलचा वापर केला असं वडेट्टीवार म्हणाले। तर त्याच्यावर फडणवीसांनी असं म्हटलं, मूर्खांना आम्ही उत्तर देत नाही। सिंदूर जो झाला, सिंदूरमध्ये ज्या भारतीय जवानांनी आपलं शौर्य दाखवलेलं आहे त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे। परंतु बऱ्याच गोष्टी संशयास्पद आहेत असं अनेक वर्तमानपत्राचे प्रतिनिधी आणि जे अभ्यासक आहेत ते सांगतायत। त्याचा खुलासा सुद्धा केंद्र सरकारने, संरक्षण खात्याने, गृह खात्याने करण्याची आवश्यकता आहे। इकडे आमच्या सैन्याने ज्या पद्धतीने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला, त्याच पद्धतीने पाकिस्तानी सैन्याने सुद्धा आमच्या जम्मू काश्मीरमध्ये खूप मोठं नुकसान केलेलं आहे। तिथल्या जीविताचं खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानीसुद्धा झालेली आहे, पंजाबमध्ये झालेली आहे। त्याची आकडेवारी अद्याप आपल्याकडे येत नाही आहे, ती झाकून का ठेवताय? आजसुद्धा जम्मूमध्ये, श्रीनगरमध्ये काही झालं नाही, पण जम्मूमध्ये कसं काय झालं त्याचा शोध केंद्र सरकारची गुप्तचर यंत्रणा घेईल अशी एक भाबडी आशा धरायला का हरकत नाही।